आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सही करतोयस ना? थांबा. मला खरं बोलायचंय. मला माफ करा. मी खोटं बोललो. जे काय झालं त्याच्यात या साहेबांचं काही चूक नव्हतं. या साहेबांना अडकवायला मी मुद्दामून सगळं केलं. ती भिंत कच्ची नव्हती. त्याच्यावरून मी पडलो नाही. मी स्वतःहून उडी मारली. हे असं काम मी करत हो आणि पैसे कमावतो. माझं चुकलं. मला माफ करा. हा खोटं बोलतोय. रुद्रने असं करण्यासाठी याच्यावर दबाव आणला असेल. नाही हो, माझ्यावर कुणी दबाव नाही आणला. पहिल्यांदा माझं मन सांगत आहे की विश्वप्पा तू आता खरं बोललं पाहिजे. रुद्रने काहीच नाही केलं ना? मग तुला लाच का दिली? सुटकेसमध्ये पैसे दिलेत ना तुला? आता आणखी पैसे मिळाले असतील म्हणून खोटं बोलतोय हो ना? अयो, या भल्या माणसाने मला लाच नाही दिली. उलट मी खोटा आरोप करतोय हे माहित असून त्यांनी पैसे दिले मला माझ्या इलाजाला.
मी बदनामी करत बसलो यादीची. तेव्हा मला नरकात बी जागा द्यायचा नाही बघा. मी असं परत खोटं काम करणार नाही. मला माफ कर, मला माफ कर. आत्ता माफी मागतोय? हे 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 सगळं घडल्यानंतर अरे तुझ्या खोट्या वागण्यामुळे रुद्रचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं माहितीये का तुला? उडी तू मारलीस ना, मग रुद्रावर का आरोप केलेस तू? तुला हे सगळं करण्यासाठी कोणी पैसे दिले होते? मला नाव सांग त्याचं. नाव सांग. ते नाही सांगू शकत. का नाही, तू तर मला सगळं खरं सांगणार होतस ना. मग सगळं खरं सांग. हे करायला तुला कोणी सांगितलं होतं? सांगतोस का पोलिसांना बोलव? एक मिनिट सर. विश्वप्पा, तुझ्याकडे पुन्हा एकदा संधी आहे. खरं सांग, यामागे नक्की कोण होतं? साक्षीदार बनलास तर तुझी शिक्षा कमी होईल. कोणाच्या सांगण्यावरून केलं साहेब? मला माफ करा. मी तुम्हाला वाचवलं हेच खूप आहे. नाही, मी त्यांचे नाव नाही सांगू शकत. का म्हणजे मी जर नाव सांगितलं तर मला पोलिस सोडतील, पण ते माणसं नाही सोडणार. लय डेंजर माणसं. त्यांना घाबरून मला इकडं तिकडं पळत राहावं लागलं आयुष्यभर. आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझी बायको, माझं पोरग, त्यांचं काय होणार? नाही, मला शिक्षा झाली तरी चालेल, पण माझी बायको आणि माझं पोरग सेफ राहिलं पाहिजे. हा, अम्मा, आप्पा तर खरं बोलले होते ना, मग आपणच का नेताय? अम्मा सांग ना, सोड त्यांना. आप्पा आप्पा नको जाऊ. चिंदा, तुझ्या आप्पानं उशीर केला रे खरं बोलायला, म्हणून त्याला शिक्षा होती. पण चिनू, तू तुझ्या बापासारखा बनू नको बर का. हा, रुद्र सर, मला मान्य आहे विश्वप्पा चुकलाय. त्याने जे काही केलं ते पैशासाठी केलं, पण त्याला आता त्याच्या चुकीची जाणीव झालीये. मला सांगा, आपण गुन्हेगाराला शिक्षा का देतो? त्याला त्याच्या चुकीची जाणीव व्हावी यासाठीच ना.
मग झाली आहे त्यांना जाणीव. विश्वप्पा खरं बोलूनही त्याला शिक्षा झाली ना, तर त्यांचा मुलगा आयुष्यात कधीच खरं बोलणार नाही. आणि तसंही यांना अटक झाली तर खऱ्या गुन्हेगाराला कुठे शिक्षा होणार आहे? या सगळ्या मागचा करता करविता दुसरंच कोणीतरी. यांना शिक्षा झाली तर एका बायकोपासून तिचा नवरा आणि मुलापासून त्याचा बाप कायमचा हिरावला जाईल. साहेब, मी माझी कंप्लेंट मागे घेतो. नका अटक करू याला. चूक करताय साहेब, गुन्हेगार आहे तू. असेल. आता त्याची बदलायची इच्छा आहे तर त्याला एक संधी दिली पाहिजे. सोडा त्याला. ठीक आहे, तुम्ही म्हणतायत सोडतोय. साहेब, तुमचं लय मोठं मन आहे. मला माफ करा. तुमच्यासारख्या देव माणसाला मी लय त्रास दिला. मला माफ करा. माझी चूक झाली, मला माफ करा. ठीक आहे विश्वप्पा, जे घडलं ते विसरून जा, पण पुन्हा अशी चूक करू नकोस. बरं झालंस की माझ्या साईटवर आहे. तुझ्या योग्यतेचं काम देईन मी तुला. या तुझ्या मुलाला चांगलं शिकव. आई, तू त्यांच्या बंदुकीला घाबरली नाहीस? नाही. बरं झालं तू नाही घाबरलीस, नाहीतर माझं पार्टनर कसं काय वाचलं असता. थँक्यू आई. का ग? मला काळजी वाटत होती ना पार्टनरची, पण तू होतीस ना म्हणून सगळं बरोबर झालं. हो का? गौरी, येऊ का? हो, या ना. काय झालं? सगळं ठीक आहे ना? तुम्ही सगळे इकडे कसे काय? तुम्ही असताना आम्हाला कसली काळजी. खरंच आम्ही तुमचे आभार मानायला आलोत. हे घ्या. अहो, आभार कसले आणि कशासाठी? अहो, हे घ्या. अरे, अहो पण हे कशासाठी? तुमच्या प्रयत्नांनीच तर विश्वाप्पा खरं बोलला आणि रुद्र पैठणकर सुटले. आणि आता आम्हाला आमच्या हक्काची घरं परत मिळणार आहे. आणि मुख्य म्हणजे एक चांगला माणूस विनाकारण बदनाम झाला असता आणि त्याला कळत न कळत आम्हीही जबाबदार ठरलो असतो. या सगळ्याचं श्रेय तुलाच जातं, म्हणून तर आम्ही इथे तुझे आभार मानायला आलोय. अगदी मनातलं बोललात. रुद्र सर, मी इतकं काही मोठं काम केलेलं नाहीये. ह्या सगळ्याची खरंच काही गरज नाहीये. का गरज नाही? का गरज नाही? अगं गौरी, तू जे काही केलंयस ना त्यापुढे हे सगळं काहीच नाहीये. गौरी, अगं तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आभार मानून तुला परक नाही करणार मी, पण पुन्हा एकदा तू हे घर सावरलंस. नंदाई, ही सगळी गौरीजींच्या प्रयत्नांची आणि त्यांच्या अगरबत्तीची कमाल आहे.
खरं बोलतोस. गौरीजी अगरबत्ती सारख्याच आहेत. स्वतः जळतात पण दुसऱ्यांना सुगंध देतात. अगदी बरोबर बोललास तू रुद्र. यावेळी तर गौरीने स्वतःचा जीव धोक्यात घालून या घराचा आनंद परत आणलाय. या घराला कधीच अंतर देऊ नकोस एवढंच मागणं आहे माझं. अजून एक दो. बस पुरे. पाणी घेऊन येतो. सावकाश सावकाश. हा. अरे वा, खीर बनवलीये. थँक्यू. रोहित सर आले नाहीत का जेवायला? अगं नाही, रोहित नाही येणार आहे आज जेवायला. त्याला जरा बरं नाहीये. अरे देवा, मग औषध देऊ का त्यांना? वरण भात करते त्यांच्यासाठी. अगं केलंय मी ते सगळं गौरी. सुमित सर येतील का मग इथे? अगं हे बाहेर गेलेत. बाहेर म्हणजे कुठे? माहित नाही, म्हणजे त्यांनी काही सांगितलं नाही. राहू दे तिथे. बर नंदाई, मी किचन मधलं काम आवरून घेते. तुम्हाला काही हवं असेल तर आवाज द्या मला. हा जा जा, तू जा, तू आवर. मी आहे ना. हेड सर्वंट असताना काही टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना. मी वाढेल तुम्हाला सगळ्यांना. गौरी, गौरीजी, गौरीजी, गौरीजी. का आणायचंय का? नाही, मी गौरीजींना हाक मारली. मी आहे ना इथे. पण मला गौरीजी हव्यात ना. काय? म्हणजे आम्हाला गौरीजी हव्यात ना. हव्यात ना? हो हो हो. मी हेड सर्वंट आहे ना. मी ठरवणार कोणी काय काम करायचं. नंदाई, या पप्पूला सांगा. पप्पू? तू जरा शांत बसशील का चंदू? हा बघ, गप्पा बसायला सांगितलंय तुम्हाला. मला? हो, तू शांत. गौरी बोलावं लागतं मला. गौरी, तू बस बरं या खुर्चीत. मी इथे बस.
तूच. हे बघ, हे पान तुझ्यासाठीच आहे. अगं बघतीस काय, हे पान तुझ्यासाठी आहे म्हणजे तू आमच्या बरोबर आज जेवायला बस. ये बस. नंदिनी, तू या मेडला आपल्या बरोबर जेवायला सांगतेस? हो. तुम्हाला काही प्रॉब्लेम मिसेस पैठणकर? गौरीजी बसा ना तुम्ही. अशा गांगरून जाऊ नका, बसा. गौरीजी, आज तुम्ही आमच्या बरोबर जेवायला बसायचे. बसा ना.